जिल्ह्यात प्रसिद्ध असलेल्या व चांदूर रेल्वे तालुक्यातील दरवर्षी एकमेव असलेल्या पारंपरिक शंकरपट श्री बेंडोजी बाबा संस्थान व गावकरी मंडळ घुईखेड यांच्या संयुक्त विद्यमाने 27 व 28 जानेवारी रोजी पार पडला। या बैलगाडा शर्यतीत अ गटात गोंधळीचे फायर चिक्क्या तर क गटात बैतूलचे गोविंदा एक्का धुरंधर ठरले आहे। यामध्ये जवळपास 107 जोड्यांनी सहभाग नोंदविला। मंगळवार दिनांक 27 जानेवारीला सकाळी 10:30 वाजतापासून भुईखेड येथील बेंडोजी बाबा MCVC महाविद्यालयाच्या मागील मैदानावर शंकरपटाला सुरुवात झाली होती। या स्पर्धेचे उद्घाटन संस्थानचे विश्वस्त प्रवीण घुईखेडकर व डॉक्टर आशिष सालनकर यांच्या हस्ते होऊन स्पर्धेला सुरुवात झाली। या स्पर्धेत अ गटात गोंधळी येथील निलेश काळमेघ यांची जोडी प्रथम, नसीम खा पठाण हातखेडा यांची जोडी द्वितीय, ज्ञानेश्वर पाटील हराळ यांची जोडी तृतीय, सावन राठोड मध्य प्रदेश यांची जोडी चतुर्थ, मिसू राठोड बैतूल यांची जोडी पाचवी, साईनाथ कराळे दांडेगाव यांची जोडी सहावी, नसीम खा पठाण हातखेडा यांची जोडी सातवी, मिसू राठोड बैतूल यांची जोडी आठवी, गजू पांडे विरखेड यांची जोडी नववी, गणेश कावलकर वाढोणा यांची जोडी 10वी व यवतमाळ येथील रुद्रा ग्रुपच्या जोडीने 11वा क्रमांक पटकविला। याशिवाय क गटात मिसू राठोड बैतूल यांच्या जोडीने प्रथम क्रमांक, धीरज कदम देऊरवाडा यांच्या जोडीने द्वितीय क्रमांक, डॉक्टर शुभम सरोकार नानसावंगी यांच्या जोडीने तृतीय क्रमांक, माऊली ग्रुप असदपूर यांच्या जोडीने चौथा क्रमांक, मोहम्मद फैजान तळेगाव यांच्या जोडीने 5वा क्रमांक, GSK ग्रुप गोसेवाडी यांच्या ग्रुपने 6वा क्रमांक, अशोक टेकाडे देऊरवाडा यांच्या जोडीने 7वा क्रमांक, शरद खरात यवतमाळ यांच्या जोडीने 8वा क्रमांक, अतुल जाधव धोत्रा यांच्या जोडीने 9वा क्रमांक, अमोल भैसे चांदूर रेल्वे यांच्या जोडीने 10वा क्रमांक तर श्री संत भास्कर महाराज विरुळ रोंघे येथील जोडीने 11वा क्रमांक प्राप्त केला। या स्पर्धेच्या यशस्वीतेकरिता पटक कमिटीचे नंदकिशोर काकडे, मनोहर कोल्हे, अरुणराव गावंडे, हरिश्चंद्रराव काकडे, प्रशांत घुईखेडकर, शेख रफिक, शेख गफूर, संजयराव गिरुळकर, कैलास सावंतकार, जनार्दन शेंडे, दामोदर नवघरे, राजेंद्रराव देशमुख, रुपेश गड्डिंकर, अश्विन तुपट, मनोज गायधने, भास्कर पवार, गणेश वानखडे, राजेंद्र ढगे, विजय मेश्राम, प्रमोद ढवळे, नितीन मेश्राम, तुषार बनकर, सागर पवार, बालू बंड, अमोल बेंद्रे, वैभव काकडे, शंतनू काकडे, वेदांत सावंतकार, अंशुमन काकडे, वंश गिरुळकर, प्रफुल्ल गड्डिंकर, प्रसाद धामनकर, शशांक काकडे, पार्थ फिसके, मोहन घुसळीकर, सूरज काकडे यांच्यासह श्री बेंडोजी बाबा संस्थान शंकरपट कमिटी, व्यवस्थापन कमिटी व गावकरी मंडळींनी अथक परिश्रम घेतले। नमस्कार, मी डॉक्टर आशिष सालनकर। आज भुईखेड येथे पारंपरिक अशा समाधी सोहळ्याच्या ठिकाणी असलेल्या शंकरपटामध्ये मला उद्घाटक म्हणून बोलावण्यात आलेलं आहे। मी याच्यासाठी स्वतःला खूप खूप धन्यवाद देतो की अशा अतिशय पारंपरिक आणि जिथे कितीतरी दिवसापासून पारंपरिक पट चालू आहे अशा ठिकाणी माझ्यासारख्या नवीन बैलगाडा मालकाला बोलावलं आणि माझ्या हाताने उद्घाटन सोहळा पार पाडून घेतला आहे। याच्यासाठी मी मुख्य आयोजक प्रवीणजी यांना धन्यवाद देतो आणि आता रितसर याचा सोहळा पार पडलेला आहे उद्घाटनाचा हे जाहीर करतो। इथे भव्य असे 2 दिवसाचे आयोजन शंकरपटाचे केलेले आहे। शंकरपटामध्ये अतिशय दूरदूरून म्हणजे जशी एक सर्जा नावाचा बैल हा अशा पद्धतीने दाखल झालेला या एरियामधल्या सगळ्या लोकांना याची आता 2 दिवस पर्वणी मिळणार आहे की जेणेकरून इथे शंकरपटांचा सगळ्यांना आस्वाद घेता येईल। पटामध्ये ज्या पशुमालकामुळे एक जो मजा येते पटामध्ये, पण त्याच लोकांकडून उद्घाटन केलं म्हणजे कसं आहे, राजकीय लोक तर खरोखर उद्घाटन करते, पण या जो सोहळा त्या पशुमालकामुळे चांगला होतो। अशा मान्यवर जे आशिषजी सालनकर साहेब आहे त्यांनी खरोखरच त्यांना नोकरीसोबत हा एक छंद आहे, छंद असून आपल्याला ग्रामीण भागातली संस्कृती कोणत्या प्रकारची लोप नाही पाहावं अशामुळे जे सगळे पट शौकीन आमचे ग्रामीण भागातले सगळे शेतकरी बांधव आणि गावकरी मंडळी याच्या सगळ्या संयुक्त सहकार्यामुळे हा पट आयोजित केलेला आहे। हे परंपरागत पट आहे, याच वर्षीचा भरलेला असा पट नाही आहे। जेव्हा कोरोना काळात आणि जेव्हा शासनाने कोर्टाने बंदी आली त्याच काळात आमचा बंद राहिला आणि अशा परंपरेला आमच्या खरोखरच या सालनकर साहेबाच्या याच्या उद्घाटनामुळे खरोखरच आमच्या जोडी मालकाला हुरूप आला आहे आणि तसेच आमचे मोहनजी
जिल्हा परिषद सदस्य मोहनजी सिंग भुसडीकर आणि त्याच्यासोबत आलेले रामावतजी आणि इतर सगळे पाहुणे मंडळीचे मी मनस्फूर्त स्वागत करतो आणि परस्पर प्रत्येक वेळेसच आम्हाला त्यांचं सहकार्य लाभेल अशी प्रभूचरणी प्रार्थना करतो. माझे 2 शब्द. AS न्यूज महाराष्ट्रकरिता चांदूर रेल्वे येथून सहसंपादक राजू शिवणकर.